हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू इक्विलिब्रियम सायन्स हब. आपण बघत होतो क्लास 10चा सायन्स आणि त्यामध्ये आतापर्यंत आपण कव्हर केलाय ग्रॅव्हिटेशन, पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स, केमिकल रिएक्शन अँड इक्वेशन. त्यानंतर केलं आपण कंप्लीट इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट आणि त्यानंतर आपण कंप्लीट केलं हीट. आणि हे सगळे चॅप्टर्स कंप्लीट केल्यानंतर नेक्स्ट चॅप्टर आपलं असणार आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. सो बघू शकता आपलं नेक्स्ट चॅप्टर असणार आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. 6 नंबरचा चॅप्टर असेल इन सायन्स 1. सो रिफ्रॅक्शन ऑफ लाईट बघायच्या आधी आपण थोडं प्रिव्हियस स्टँडर्ड मध्ये जे रिफ्लेक्शन ऑफ लाईट पाहिलेलं इन 9th स्टँडर्ड आपण शिकलेलो आहे रिफ्लेक्शन ऑफ लाईट. हे असेल रिफ्रॅक्शन ऑफ लाईट आणि 9th स्टँडर्ड मध्ये आपण पाहिलेलं आहे रिफ्लेक्शन ऑफ लाईट. आता ड्युरिंग रिफ्लेक्शन ऑफ लाईट तुम्ही बघितलं असेल एक मिरर घेतला होता आपण. ड्युरिंग रिफ्लेक्शन ऑफ लाईट आपण बघितला एक मिरर घेतला होता आणि इन फ्रंट ऑफ मिरर जर ऑब्जेक्ट असेल, इन फ्रंट ऑफ मिरर जर कुठलाही ऑब्जेक्ट असेल, सपोज करा इन फ्रंट ऑफ मिरर जर ऑब्जेक्ट असेल, यामधून जे रे ऑफ लाईट पासेस होतील फ्रॉम द ऑब्जेक्ट, जे रेज ऑफ लाईट पासेस होतील मिरर वरती ते टर्न्स बॅक होतात, पुन्हा रिफ्लेक्ट होतात, वापस रिफ्लेक्ट होतील मिरर वरून आणि मिरर वरून वापस रिफ्लेक्ट झाल्यानंतर फॉर्म होईल मिरर वरती इमेज. बघू शकता मिरर वरती इमेज फॉर्म होते बिकॉज यामधून जे रेज ऑफ लाईट निघतील ते जातील मिरर वरती आणि तिथून ते रिफ्लेक्ट करतात, त्यामुळे आपल्याला फॉर्म होताना दिसते मिरर वरती इमेज. आता मिरर वरती इमेज फॉर्म होताना बघून घ्या, हा जर मिरर असेल आणि मिररवर जर इमेज फॉर्म होत असेल तर तो फिनोमिना आहे रिफ्लेक्शन ऑफ लाईट. बघू शकता तो फिनोमिना असेल रिफ्लेक्शन ऑफ लाईट. आणि या 10th स्टँडर्ड मध्ये आपल्याला बघायचं आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. सो ड्युरिंग रिफ्लेक्शन ऑफ लाईट रेज ऑफ लाईट इंटर करतात एक सरफेस वरती, दॅट इज मिरर सरफेस वरती, आणि तिथे फॉर्म होते इमेज आणि या फिनोमिना म्हटलं आपण रिफ्लेक्शन ऑफ लाईट. यामध्ये जर बघितलं तर मिररचा जो मागचा सरफेस असेल, बॅक सरफेस ऑफ मिरर जो असेल तो कोटेड असते, मीन्स त्याला पेंट केलेलं असेल. सिल्वर स्क्रीन दिसत असेल तुम्हाला, सिल्वर सरफेस दिसत असेल बॅक साइडनं मिररच्या, आणि त्यामुळे बघू शकता तिथे जे रेज ऑफ लाईट आहे ते होतात रिफ्लेक्ट. जर ते कोटिंग आपण काढून घेतलं, मीन्स जे कोटिंग होतं मागच्या साईडला ते कोटिंग जर आपण काढून घेतलं तर त्या मिरर वरती इमेज फॉर्म होताना तुम्हाला दिसणार नाही. मीन्स तो जो ग्लास आहे मिरर मध्ये जे यूज झालेला ग्लास असेल त्याच्या बॅक साईडला जे कोटिंग असेल ते कोटिंग जर आपण रिमूव्ह केलं तर त्या मिरर वरती तुम्हाला इमेज फॉर्म होताना दिसणार नाही. आणि या फिनोमिनाला म्हणू आपण नंतर रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. जेव्हा एका मीडियम मधून रेज ऑफ लाईट ट्रान्सफर होतात अदर मीडियम मध्ये त्याला म्हणतो आपण रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. तर बघू शकता आता रिफ्रॅक्शन ऑफ लाईट ड्युरिंग रिफ्लेक्शन ऑफ लाईट सिमिलर आपण ग्लास घेतलेला आहे. आता बघू शकता एक ग्लास घेतलाय, यावर रेज ऑफ लाईट, पुन्हा एक ऑब्जेक्ट घेतला, यावर रेज ऑफ लाईट पास झाले, यावर रेज ऑफ लाईट पास झाले, हे रिफ्लेक्ट नव्हता पुन्हा बाहेर निघाले आहेत अदर साइडनी, तर याला म्हणू शकतो आपण रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. याला म्हणू आपण रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. आणि हे जो ग्लास सरफेस असेल हा फॉर्म करेल ट्रान्सपरंट मीडियम. हा जो ग्लास सरफेस असेल हा फॉर्म करेल ट्रान्सपरंट मीडियम. आता ट्रान्सपरंट मीडियम का असेल तर बघू शकता तुम्ही ट्रान्सपरंट मीडियम जर समजा तुम्ही मॉल्स वगैरे मध्ये गेला, मॉल्स मध्ये बघू शकता तिथे मोठे डोर्स असतात जे ग्लास पासून बनलेले असतात आणि ते ग्लास पासून बनलेले जे डोर्स असतील त्यामधून तुम्हाला जे आतमधील ऑब्जेक्ट्स असतात ते क्लिअरली विजिबल असतात. आता आतमधले ऑब्जेक्ट्स तुम्हाला क्लिअरली का बरं विजिबल आहे जरी त्याच्यामध्ये एक ग्लास सरफेस असेल, बिकॉज तो जो ग्लास सरफेस आहे तो ट्रान्सपरंट मीडियम आहे. तुमच्या आईज मधून जे रेज ऑफ लाईट पास होत आहे, तुमच्या आईज मधून जे रेज ऑफ लाईट पास होत असतील ते त्या ग्लास सरफेस वरती पडतात आणि तिथून ट्रान्सफर होऊन ते जातात नेक्स्ट मीडियम मध्ये. सो फर्स्ट रेज ऑफ लाईट ट्रान्सफर होऊन गेले त्या ग्लास सरफेस मध्ये, ग्लास सरफेस मधून पुन्हा गेले ते समोरच्या ऍटमॉस्फिअर मध्ये और एअर मीडियम मध्ये. मीन्स सुरुवातीला तुम्ही एअर मीडियम मध्ये असाल, तुम्ही एअर मीडियम मध्ये, एअर मीडियम मधून ग्लास मध्ये लेअर ऑफ लाईट जात आहे आणि ग्लास मधून पुन्हा जात आहे ते एअर मीडियम मध्ये, मीन्स तिथे होत आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. आणि तो जो ग्लास सरफेस आहे तो आहे ट्रान्सपरंट मीडियम. और तुम्ही एक ग्लास सरफेस घेतला, बघू शकता एक ग्लास स्लॅब घेतला, एक ग्लास स्लॅब वरती तुम्ही एका अँगलनी रेज ऑफ लाईट रेज ऑफ लाईट घेतले, त्यामध्ये जे रेज ऑफ लाईट आहे पुन्हा ट्रान्सफर होईल ग्लास मधून आणि तुम्हाला दिसेल पुन्हा ग्लास सरफेसवर येतील आणि पुन्हा बाहेर येताना दिसेल. मीन्स एका मीडियम मधून रेज ऑफ लाईट ट्रान्सफर केले, अदर मीडियम मध्ये ट्रॅव्हल झाले आणि पुन्हा बाहेर आलेले. बघू शकता याला म्हणू आपण रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. जसं आपण बघतो मॉल्स मध्ये जे ऑब्जेक्ट असतात ते क्लिअरली विजिबल असतील आपल्याला बाहेरून सुद्धा, बिकॉज त्याच्या मधात जे मीडियम आहे ते आहे ट्रान्सपरंट मीडियम. और समजून घ्या तुम्ही एक ग्लास घेतलेला आहे, वॉटर ग्लास, एक ग्लास घेतला तुम्ही, समजून घ्या एक ग्लास घेतला, या ग्लासला फिल केलं वॉटरनी, या ग्लासला फिल केलं तुम्ही वॉटरनी, बघू शकता या ग्लासला फिल केलं वॉटरनी आणि यामध्ये डीप केलं एक पेन्सिल, बघू शकता या ग्लासला फिल केलं वॉटरनी
आणि यामध्ये जर पेन्सिल वगैरे डीप केली, तुम्ही पेन्सिल और पेन डीप केला तर तुमच्या लक्षात येईल जे आतमधली साईड आहे तुम्हाला थिकर दिसेल, आतमधली साईड जी आहे तुम्हाला थिकर दिसेल. जर तुम्ही व्हर्टिकली डाऊनवर्ड जर पेन्सिल डीप केली तर तुम्हाला आतली साईड जी आहे ते थिकर दिसेल बिकॉज ऑफ रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. इथे होत आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. ती पेन्सिल तुम्ही बघू शकता आतमध्ये, बिकॉज हे जे मीडियम आहे, हा जो ग्लास आहे हा ट्रान्सपरंट मीडियम आहे, हे जे वॉटर असेल हे ट्रान्सपरंट मीडियम असेल. और तुम्ही जर पुन्हा पेन्सिल घेतली आणि डीप केली वॉटरमध्ये आणि ती एका अँगलने डीप केली, आता अँगलने डीप केल्यानंतर तुम्हाला ती पेन्सिल ब्रोकन दिसेल, त्यामध्ये वॉटर फिल असेल. आता ज्या सरफेसला ते डीप झालेली आहे तिथून तुम्हाला ते ब्रोकन दिसेल आणि त्यानंतर थिक झालेली दिसेल. हे सुद्धा होत आहे बिकॉज ऑफ रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. आणि हेच फिनोमिना आपल्याला स्टडी करायचा आहे इन रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. आणि रिफ्रॅक्शन ऑफ लाईट मध्ये जे मेन असेल ते असेल ट्रान्सपरंट मीडियम. जेव्हा लाईट एका मीडियम मधून अदर मीडियम मध्ये पास होतो तेव्हा ती मीडियम ट्रान्सपरंट असलं पाहिजे, तेव्हाच रे ऑफ लाईट ट्रान्सफर होईल वन मीडियम टू अनदर मीडियम. आणि हेच फिनोमिना आपण स्टडी करू रिफ्रॅक्शन ऑफ लाईट मध्ये. सो नेक्स्ट बघू शकतो आपण, लाईट चेंजेस इट्स डायरेक्शन व्हेन गोइंग फ्रॉम वन ट्रान्सपरंट मीडियम टू अनदर ट्रान्सपरंट मीडियम. जेव्हा लाईट एक ट्रान्सपरंट मीडियम मधून अनदर ट्रान्सपरंट मीडियम मध्ये जाईल. सपोज करा आता एक मीडियम आहे इथे एअर, बघू शकता फर्स्ट मीडियम आहे इथे एअर आणि सेकंड मीडियम आहे इथे ग्लास. सो जसं तुम्हाला एक्झाम्पल देऊन सुद्धा सांगितलं मी की जसं मॉलमध्ये ग्लासेस असतात, आता जेव्हा आपण स्टँडिंग पोझिशन मध्ये आहोत तेव्हा आपले जे रेज ऑफ लाईट आहे ते जात आहे एअर मधून ग्लास मध्ये आणि ग्लास मधून पुन्हा जाणार आहे ते एअर मध्ये. सो लाईट जेव्हा एका ट्रान्सपरंट मीडियम मधून अनदर ट्रान्सपरंट मीडियम मध्ये चालली आहे, मीन्स एअर मधून ग्लास मध्ये आणि पुन्हा ग्लास मधून एअर मध्ये, तेव्हा होते लाईटचं रिफ्रॅक्शन. तर बघू शकता लाईट चेंजेस इज डायरेक्शन. जेव्हा लाईट चेंजेस इज डायरेक्शन व्हेन गोइंग फ्रॉम वन ट्रान्सपरंट मीडियम टू अनदर ट्रान्सपरंट मीडियम. मीन्स लाईट जेव्हा एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये ट्रॅव्हल करेल तेव्हा ती तिची डायरेक्शन करेल चेंज. तर बघू शकता आता इथे जर इन्सिडेंट रे बघून घ्या, आता आपण इथे टू मीडियम्स घेतले, दॅट इज एअर अँड ग्लास. आता रे ऑफ लाईट एअर मधून ग्लास मध्ये एंटर करणार आहे. रे ऑफ लाईट एअर मधून ग्लास मध्ये जेव्हा एंटर करेल, बघू शकता एक आपण परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली इथे, एन इज द परपेंडिक्युलर लाईन. पुन्हा इथे एक परपेंडिक्युलर लाईन दिसत असेल, एनी परपेंडिक्युलर लाईन drawn to the surface, any perpendicular line drawn to the surface, बघू शकता drawn to the surface is called नॉर्मल. कुठली परपेंडिक्युलर लाईन असेल आणि ड्रॉन टू द सरफेस, जे परपेंडिक्युलर लाईन आपण ड्रॉ केली आहे सरफेसला त्याला म्हणू शकतो आपण नॉर्मल. सो हे जी इथे लाईन दिसत असेल परपेंडिक्युलर याला म्हणू आपण नॉर्मल. आणि रे ऑफ लाईट जेव्हा एंटर केला, बघू शकता नॉर्मल वरती एंटर केला. आता जेव्हा तो एअर मधून ग्लास मध्ये एंटर करताय, बघून घ्या जर तो सरळ गेला असता विदाउट चेंजिंग इज डायरेक्शन गेला असता तर सरळ निघून गेला असता, बट तो त्याची डायरेक्शन चेंज करेल व्हेन ट्रान्सफॉर्म एअर टू ग्लास और वन ट्रान्सपरंट मीडियम टू अनदर ट्रान्सपरंट मीडियम. सो तुम्हाला लक्षात येईल त्याची डायरेक्शन झालेली आहे चेंज, बिकॉज चेंजिंग डायरेक्शन दाखवली आपण. पुन्हा बघू शकता रे ऑफ लाईट इंटर केलेला आहे ग्लास मधून, बघू शकता पुन्हा ग्लासमध्ये ट्रॅव्हल केला, ग्लास मधून पुन्हा जेव्हा एअर मध्ये इंटर करेल तर बघू शकता सरळ जर गेला असता बघून घ्या, जर रे ऑफ लाईट सरळ गेला असता तर याची डायरेक्शन अशी असते, बिकॉज आता ग्लास मधून एअर मध्ये जात आहे, पुन्हा तो त्याची डायरेक्शन चेंज करेल आणि चेंजिंग डायरेक्शन असेल बघा सीडीने दाखवलेली आपण. सो असेल चेंजिंग डायरेक्शन. मीन्स लाईट जेव्हा ट्रॅव्हल करतो वन ट्रान्सपरंट मीडियम टू अनदर ट्रान्सपरंट मीडियम, लाईट चेंजेस इज डायरेक्शन. लाईट त्याची डायरेक्शन चेंज करतो आणि यालाच म्हणतो आपण रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. जेव्हा लाईट चेंजेस इज डायरेक्शन व्हेन गोइंग फ्रॉम वन ट्रान्सपरंट मीडियम टू अनदर. जेव्हा लाईट एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये जाईल, एका ट्रान्सपरंट मीडियम मधून दुसऱ्या ट्रान्सपरंट मीडियम मध्ये जाईल, तेव्हा तो चेंज करतो त्याची डायरेक्शन. सो इथे बघून घ्या आपण एक ग्लास स्लॅब घेतला होता और एक ग्लास घेतलाय आणि एअर मधून रे ऑफ लाईट ट्रॅव्हल केला आपण ग्लास मध्ये. तर रे ऑफ लाईट एअर मधून ग्लास मध्ये जाताना बघून घ्या जो अँगल बनला नॉर्मल सोबत त्याला म्हणून आपण इन्सिडेंट रे. बघू शकता याला म्हणून आपण इन्सिडेंट रे. त्यानंतर बघून घ्या एबी असेल इन्सिडेंट रे. त्यानंतर बघू शकता जो बीसी असेल बी टू सी असेल रिफ्रॅक्टेड रे म्हणून आपण याला, जे रिफ्रॅक्शन झालेलं आहे त्याला म्हणून आपण रिफ्रॅक्टेड रे. आणि त्यानंतर सी टू डी ला म्हणतात इमर्जंट रे. सी टू डी ला म्हणून आपण इमर्जंट रे.
बघू शकता हे असतील रेज. त्यानंतर अँगल विथ द नॉर्मल. इन्सिडंट रेने जो नॉर्मल सोबत अँगल बनवला त्याला म्हणतो आपण अँगल ऑफ इन्सिडन्स. सो आय बघू शकता आय इज द अँगल ऑफ इन्सिडन्स. जो अँगल बनवला इन्सिडंट रे, एबी काय इन्सिडंट रे आहे, नॉर्मल आहे. नॉर्मल आणि इन्सिडंट रे यांच्या मध्ये अँगल दिसत असेल तुम्हाला, आणि या अँगलला म्हणू आपण अँगल ऑफ इन्सिडन्स. अँगलला म्हणू आपण अँगल ऑफ इन्सिडन्स. त्यानंतर बघू शकता पुन्हा नॉर्मल सोबत जो अँगल बनवला बीसी. बीसी काय असेल, रिफ्रॅक्टेड रे. रिफ्रॅक्टेड रेने जो अँगल बनवला नॉर्मल सोबत त्याला म्हणू आपण अँगल ऑफ, बघू शकता अँगल ऑफ रिफ्रॅक्शन, त्याला म्हणू आपण अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. त्यानंतर बघू शकता C2D आणि पुन्हा नॉर्मल असेल. नॉर्मल आणि इमर्जंट रे. इमर्जंट रेने नॉर्मल सोबत जो अँगल बनवला त्याला म्हणू आपण अँगल ऑफ इमर्जन्स. त्याला म्हणू आपण अँगल ऑफ इमर्जन्स. बघू शकता त्याला म्हणू आपण अँगल ऑफ इमर्जन्स. सो बघून घ्या इन्सिडंट अँगल, त्यानंतर असेल रिफ्रॅक्टेड अँगल, त्यानंतर असेल इमर्जंट अँगल. आणि जो रिफ्रॅक्टेड अँगल असेल आर आणि इथे जो इन्सिडंट झालेला आहे I1 हे असतील सिमिलर. I1 इक्वल्स टू असेल आर. I1 आणि आर असेल सेम, बिकॉज इथे जो रे ऑफ लाईट रिफ्रॅक्टेड, हा बघून घ्या आता, इथे जो रे ऑफ लाईट रिफ्रॅक्ट झालेला आहे B to C जो रिफ्रॅक्टेड रे आहे सेम अँगल बनवेल I1 सोबत. बघून घ्या जो नॉर्मल सोबत I1 अँगल आहे आणि हा जो R अँगल असेल, इथे आता एकाच मीडियम मध्ये रे ऑफ लाईट ट्रॅव्हल होत आहे तर हे दोन्ही अँगल असतील सेम, दॅट इज I1 इक्वल्स टू असेल R. तर आपण बघितलं इमर्जंट रे, त्यानंतर रिफ्रॅक्टेड रे अँड इन्सिडंट रे. त्यानंतर बघितलं आपण अँगल ऑफ इन्सिडन्स, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन, अँगल ऑफ इमर्जन्स. आणि जेव्हा रे ऑफ लाईट एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये ट्रॅव्हल होईल ते सुद्धा आपण बघितलं, त्याला म्हणू आपण रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. सो बघू शकता तुम्ही. यानंतर आपण घेऊ लॉज ऑफ रिफ्रॅक्शन. यानंतर घ्यावं लागेल आपल्याला लॉज ऑफ रिफ्रॅक्शन. सो नेक्स्ट बघू शकतो आपण लॉज ऑफ रिफ्रॅक्शन. आता लॉज ऑफ रिफ्रॅक्शन बघून घ्या. लॉज ऑफ रिफ्रॅक्शन तर बघा ऍट द पॉइंट ऑफ इन्सिडन्स, इथे इन्सिडंट रे असेल. ऍट द पॉइंट ऑफ इन्सिडन्स बघून घ्या नॉर्मल वरती जो रे ए बी असेल हा इन्सिडंट रे असेल आणि रे बी सी असेल हा असेल रिफ्रॅक्टेड रे. ऍट द पॉइंट ऑफ इन्सिडन्स हे दोन्ही असतील अपोजिट टू द नॉर्मल. नॉर्मलच्या अपोजिट साइडला असतील, दॅट इज ए बी अँड बी सी आर ऑन द अपोजिट साइड ऑफ द नॉर्मल. मीन्स इन्सिडंट रे अँड रिफ्रॅक्टेड रे आर ऑन द अपोजिट साइड ऑफ नॉर्मल ऍट द पॉइंट ऑफ इन्सिडन्स. त्यानंतर बघून घ्या इन्सिडंट रे, त्यानंतर रिफ्रॅक्टेड रे आणि नॉर्मल, दॅट इज इन्सिडंट रे, त्यानंतर बघू शकता नॉर्मल असेल आणि रिफ्रॅक्टेड रे, इन्सिडंट रे, रिफ्रॅक्टेड रे अँड नॉर्मल आर ऑन द सेम प्लेन. बघून घ्या हे सेम प्लेन वरती असेल, एकाच प्लेन वरती असेल नॉर्मल, त्यानंतर असेल इन्सिडंट रे आणि रिफ्रॅक्टेड रे एकाच प्लेन वरती असेल. आणि ऍट द पॉइंट ऑफ इन्सिडन्स, ज्या पॉइंटला इन्सिडन्स झालेला आहे त्या पॉइंटला हे दोन्ही असतील एकमेकाच्या अपोजिट साइडला. सो इन्सिडंट रे अँड रिफ्रॅक्टेड रे आर ऑन द अपोजिट साइड ऑफ द नॉर्मल ऍट द पॉइंट ऑफ इन्सिडन्स, ज्या पॉइंटला इन्सिडन्स झालेला आहे. त्यानंतर रेशो ऑफ साइन आय, बघून घ्या रेशो ऑफ साइन आय अपॉन साइन आर, साइन ऑफ रिफ्लेक्शन, साइन ऑफ अँगल ऑफ इन्सिडन्स अपॉन साइन ऑफ अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इक्वल टू असेल कॉन्स्टंट. साइन ऑफ अँगल ऑफ इन्सिडन्स अपॉन साइन ऑफ अँगल ऑफ रिफ्रॅक्शन हे असेल कॉन्स्टंट, दॅट इज एन. सो यालाच म्हणू आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. साइन ऑफ आय अपॉन साइन ऑफ आर ही व्हॅल्यू कॉन्स्टंट असेल आणि यालाच म्हणतो आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. यालाच म्हणू आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आणि याला म्हणतो आपण स्नेल्स लॉ. याला म्हणू आपण स्नेल्स लॉ. साइन ऑफ अँगल ऑफ इन्सिडन्स अपॉन साइन ऑफ अँगल ऑफ रिफ्रॅक्शन ही व्हॅल्यू कॉन्स्टंट असेल, असेल लॉ ऑफ रिफ्रॅक्शन आणि यालाच म्हणतो आपण स्नेल्स लॉ. सो देर आर टू लॉज ऑफ रिफ्रॅक्शन, दॅट इज एक बघू शकता जेव्हा इन्सिडंट रे आणि रिफ्रॅक्टेड रे आर ऑन द इन्सिडंट रे, रिफ्रॅक्टेड रे अँड नॉर्मल आर ऑन द सेम प्लेन. त्यानंतर ऍट द पॉइंट ऑफ इन्सिडन्स, पॉइंट ऑफ इन्सिडन्सला इन्सिडंट रे आणि रिफ्रॅक्टेड रे आर ऑन द अपोजिट साइड. त्यानंतर साइन आय, साइन ऑफ अँगल ऑफ इन्सिडन्स अपॉन साइन ऑफ अँगल ऑफ रिफ्रॅक्शन ही व्हॅल्यू असेल कॉन्स्टंट आणि यालाच म्हणतो आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. हे कॉन्स्टंट व्हॅल्यूला म्हणू आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आणि हा सुद्धा असेल लॉ ऑफ रिफ्रॅक्शन आणि याला म्हणू आपण स्नेल्स लॉ. बघू शकता असतील लॉज ऑफ रिफ्रॅक्शन.